नमस्कार. आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मटणचा रस्सा बनवून घेणार आहोत. मस्त चमचमीत झणझणीत असं दह्यातलं मटण बनवून घेणार आहोत. बनवायला अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. सोबतच यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर करणार नाही आहोत. झटपट बनते. हे तयार झालेलं मटण तुम्ही भाकरी, भात, चपाती यासोबत खाऊ शकता. तर आता हे बघा, हे बनवून झालेलं मटण किती मस्त टेम्पटिंग असं दिसतंय. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एक पाव मटण स्वच्छ दोनदा पाण्याने धुवून घेतलेलं आहे. यामध्ये हळद, तिखट, मीठ सोबतच आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची चमच्याभर पेस्ट घालून घेतलेली आहे आणि यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे भरून इतकं आपल्याला दही घालायचं आहे. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर आता हे दही घातल्यानंतर खूप छान असं हे मटण मॅरिनेट होतं. जर तुमच्याकडे बराचसा वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तास आधीच तुम्ही हे मॅरिनेशन करू शकता. पण आता मी काही जास्त मॅरिनेट वगैरे करणार नाही. फक्त अर्धा तास याला बाजूला ठेवणार आहे आणि मग नंतर लगेचच तयारी करायला घेणार आहे. तर आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हो, यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी देखील घातली होती. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याला आता मी बाजूला ठेवून देते. थोडंसं इथे आपण वाटण बनवून घेणार आहोत. तर गॅसवर लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा आहे. छान असं लालसर रंगावरती तेल घालून परतून घ्यायचंय. यामध्ये आता आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर अख्खा गरम मसाल्याचा इथे मी वापर करणार आहे. यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, थोडंसं जिरं, धणे आहेत, 2 चमचे तीळ आहेत, एक हिरवी वेलची आहे, दगडफूल आहे आणि थोडंसं चक्री फूल घेतलेलं आहे. तर इतके सारे गरम मसाले आपल्याला यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटासाठी मसाला छान असा परतून घ्यायचा म्हणजे खूप छान असा स्वाद या मसाल्याचा मटणमध्ये उतरतो. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याचं वाटण तयार करून घेऊया. यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केलेला नाही. आता यामध्ये मटण मॅरिनेट करत असताना मी चमच्याभर आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यामुळे वाटणामध्ये मी आता आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे वापरणार नाहीये. आता हा मसाला थोडासा मी गार करत ठेवते आणि याची पेस्ट मी तयार करून घेणार आहे. आता मटण आपण झटपट कुकरमध्ये बनवत आहोत. यामध्ये जवळपास 2.5 ते 3 पळ्या होतील इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मी तेजपत्ता घालून घेणार आहे. सोबतच मटणमध्ये घालण्यासाठी इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय, त्यामध्ये तेजपत्त्याची 2 पानं घातलेली आहेत आणि यामध्ये आता डायरेक्ट मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालून घ्यायचंय. आता फोडणीला तुम्हाला इथे कांदा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथे काहीच घातलेलं नाही, फक्त तेजपत्ता घातलेला आहे. आणि आता या तेलावरती आपल्याला हे मटण परतून घ्यायचंय. छान असं 3 ते 4 मिनिटासाठी मटण परतून घेतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवरती याला थोडंसं वाफवू द्यायचंय. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून परतून घ्यायचंय. जोपर्यंत मटणला अंगचं पाणी जे सुटलेलं असतं ते आटत नाही, तोपर्यंत पाणी घालण्याची घाई करायची नाही. तर आता बऱ्यापैकी मटणचं जे पाणी सुटलं होतं अंगचं, तर ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आता इथे तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जो तयार करून ठेवलेलं जे वाटण होतं, कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो आणि अख्खा गरम मसाल्याचं, तर ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा याला छान असं परतून घेऊया. 3 ते 4 मिनिटासाठी पुन्हा यावरती झाकण ठेवून घेतलं होतं. गॅस मंद केला होता. पुन्हा एकदा याचं झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतून घेते. आता हे मटण खूप छान पद्धतीने असं वाफवलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी वगैरे घालू शकतो. पण इथे आपल्याला वाटण घालायचंय. मी आणखीन घातलेलं नाहीये. तर तयार झालेलं सगळंच वाटण आता मी यामध्ये घालून घेते. तर साधारणपणे 2 ते 3 माणसाला पुरेल इतकं हे मटण बनवून तयार होणार आहे. 3 ते 4 चमचे इतकं सगळंच वाटण मी घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला साधारणपणे जास्त पातळ पण ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. मीडियम अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची. व्यवस्थित आता हे मिक्स करून झालंय. यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे, गरम पाणी.
तर हे जे वाटण होतं ते भाजताना देखील आपण छान असं तेलावरती परतून घेतलं होतं, त्यामुळे इथे आपल्याला पुन्हा याला तेल सुटेपर्यंत परतायची गरज नाहीये, कारण की हे फक्त आता मी मिक्स करून घेतलंय आणि आता यामध्ये गरम पाणी घालून घेते। लक्षात ठेवायचं, नॉनव्हेज बनवत असताना कधीही गरम पाण्याचा वापर करायचा। त्याने काय होतं, एक जे टेम्परेचर तयार झालेलं असतं ते टेम्परेचर मेंटेन राहतं, मटण किंवा चिकन पटकन शिजतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर्री छान येते आणि त्याचा जो स्वाद आहे तो देखील छान खुलून येतो। तर इथे मी वाटणाचं जे पाणी होतं थोडंसं ते घातलंय आणि आता गरम पाणी घालून घेते। मला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीमध्ये मी इथे पाणी घालून घेते। व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता याला आपण झाकण लावून घेणार आहोत आणि साधारणपणे 4 ते 5 शिट्या करून घेणार आहोत। 4 ते 5 शिट्यांमध्ये मटण छान असं कुकरमध्ये शिजलं जातं। आता याला झाकण लावून घेते आणि गॅस इथे मध्यम आचेवरती ठेवते। आता साधारणपणे इथे कुकर थंड झाल्यानंतर मी आता हे झाकण उघडून घेते। तर शिटी वर करून कुकरमधली हवा सगळी काढून घ्यायची आणि आता हे झाकण मी खोलते। तर बघा, हे मस्तपैकी गरमागरम तर्रीदार असं हे दह्यातलं मटण तयार झालेलं आहे। तर आता हे मटण शिजलंय का ते देखील आपण चेक करणार आहोत। तर हे मटण भात, भाकरी, चपाती, रोटी यासोबत खाऊ शकतो। तर याला आता सर्व करते। तर मटण शिजून तयार आहे, याला आता आपण सर्व करून घेणार आहोत आणि यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर आजची मटणची तर्रीदार दह्यातलं मटण बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।